जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण
तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 देवी देवी बरा वहा विठ्ठल बरवा वहा विठ्ठल बरवा बापर जो देवी हे बापर कुमारी हे विठ्ठल बरवा हे विठ्ठल बरवा तो माधव बरिवा तो माधव बरिवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे नसावे ओशाळ नसावे ओसाळ नसावे ओशाळ नसावे ओसाळ मग मानी ती सकळ मग मानी ती सकळ मग माने ते सकळ मग माने ते सकळ मग माने ते सकळ मग माने ते सकळ जाय तिकडे पावे मान जाय तिकडे पाहे मान जाय तिकडे पावे मान जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन चाले बोलिले वचन पाय बोलिले वचन पाय बोलिले वचन पाय बोलिले वचन सारे बोलिले वचन राहो ने देवाती राहो नेदी माते राहो ने देवाती राहो नेदी माते दान ज्याचे त्यासी टाकी दान ज्याचे त्यासी टाकी दान जाचे जाचे टाके दान जाचे जाचे टाके दान जाचे जाचे टाके टाके जाय तिकडे पावे मान जाय तिकडे पावे मान जाय तिकडे पावे मान जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन चाले बोलिले वचन काय बोलिले वचन सारे बोलिले वचन सारे बोलिले वचन सारे बोलिले वचन भावे वाटे जना भावे वाटे जना भावा वाटे जना वावा वाटे जना तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे साठी गुणा तुका म्हणे सारे गुणा तुका म्हणे
गुणा तुका म्हणे 60 गुणा तुका म्हणे 60 गुणा जाय तिकडे पावे मान तिकडे पावे मान जाय तिकडे पावे मान जाय तिकडे पावे मान सारे बोलेले वचन सारे बोलिले वचन सारे बोलिले वचन सारे बोलिले वचन विठोबा विठोबा
जिकडे जाय तिकडे नसावे ओशाळ नसावे ओशाळ मग मानिती सकळ जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन राहूने दी बाकी दान ज्याचे त्याशी टाकी जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन व्हावा वाटे जना व्हावा वाटे जना तुका म्हणे साठी गुना जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन योंत प्रविश मम वाचमिमां प्रसूतां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यावंश हस्तचरण श्रवणत्वगादी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्या पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा करू Bye.
विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमान समाधिस्थमूर्तिं भज ज्ञान देवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम 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 सावधान जयासी त्रिकाळाचे ज्ञान सदा सर्व काळ निराभिमानी आता बंधू संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निपुण्य पावन वेद ज्ञान प्रगटले जनी नसावे ओशाळ मग मानिती सकळ जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन राहुने दी बाकी दान ज्याचे त्याशी टाकी जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन व्हावे वाटे जना तुका म्हणे साठी गुना जाय तिकडे पावे मान चाले बोलिले वचन इंद्रायणीच्या काठावर ज्यांचा कर्मयोग फुलला 700 श्लोकांवर ज्यांनी 9000 ओव्या लिहिल्या आईच्या अंतकरणानं भगवी पताका आडवी टाकली ज्ञानेश्वरीला पूर्णविराम दिला चांगदेव 65 गळ्यामध्ये उतरली हरिपाठ वारकऱ्याच्या कंठामध्ये गुंजराव करू लागला त्याचे तरंग इंद्रायणीच्या पाड्यावर उमटले नभांगणाला भिडले नभांगणातून उद्घोष झाला आणि महाराष्ट्र अवघा भक्ती रसामध्ये चिंब न्हावून निघाला आणि वारकऱ्याच्या मुखार विंदातून हरिपाठ बाहेर पडला हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी ज्ञानोबरायने सद्गुरूपी दादाकडे पाहिलं दादा काय रे ज्ञाना अवतार संपवा वाटतो दादा काम संपलं ज्ञाना संपलं अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले ज्ञानोबराय समाधीस्थ झाले निवृत्ती दादानं शिळा सरकवली महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला आणि पुढे काहीशे वर्ष महाराष्ट्र अंधारात चाचपडत राहिला कुणी एका जन्माला येतो का कुणी तुका जन्माला येतो का कुणी ज्ञाना जन्माला येतो का कुणी नामा जन्माला येतो का आलाच नाही हो
जात्यात दाणे भरडावेत अशी महाराष्ट्र मुलखाची माती माणसं भरडत राहिली मुघलांच्या गोड्याच्या टाफाखाली. माती रक्तरंजित झाली, आया बहिणींच्या अब्रूची लक्तर वेशीला टांगली, मूर्तीच्या विटंबना झाल्या. धर्म त्राही 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 करू लागला. आणि त्यावेळी विश्व नियंत्याने खाली वाकून पाहिलं. आपला श्वास, आपला प्राण, आपलं हृदय, आपलं ओज, आपलं तेज उत्तर वाहिनी इंद्रायणीच्या काठावर जगद्गुरु तुकोबरायच्या रूपानं सोडलं ते देहू गावामध्ये. धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. इंद्रायणी मोठी भाग्याची मायबाप 40 मैल धावली फक्त. लोणावळ्याला उगम पावली, निरेला जाऊन भीमेला मिळाली. पण या 40 मैल धावण्यामध्ये जगातल्या सगळ्या गंगेनं जिचा मत्सर करावा. मत्सर या शब्दाचा वैदांतिक अर्थ असा आहे, मत्सरती इति मत्सराहा. माझ्यापेक्षा मागचा पुढं गेला की राहिल्याच्या मनामध्ये जे कंपायन, उद्भावन, स्पिरिट, स्पंदन, इमोशन, भाव तयार होतात त्याला मत्सर असं म्हणावं. शरयूनं फक्त प्रभू रामचंद्राला पाहिलं, यमुनेनं फक्त नंदलालाला पाहिलं कृष्णाला. पण माझ्या इंद्रायणीनं 3 धर्म योद्धे मांडीवर खेळवले, वाढवले, बहरवले, फुलवले, शाश्रू नयनांनी निरोप दिला. उजव्या मांडीवर ज्यांना खेळवलं, साधकाचा मायबाप, चिंतकांचा चिंतामणी, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानियांची संजीवनी, योग्यांचा मुकुटमणी, कैवल्याचा पुतळा, चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता, समुद्राची खोली, वात्सल्याचा पदर, अमृताचा पाहणा जिच्या हृदयात होता ती विश्व माऊली ज्ञानोबराय उजव्या मांडीवर इंद्रायणीनं खेळवली. मध्यभागी बापापेक्षा जास्त लढाया ज्यानं केल्या, एकही लढाई कधी हरला नाही. वयाच्या 13व्या वर्षी ज्याला 16 भाषा येतो, त्या हिंदी, इंग्रजी, हिब्रू, पाली, संस्कृत, मराठी, डच, पोर्तुगीज अंमलं. वयाच्या 13व्या वर्षी ज्यानं 3 ग्रंथ लिहिले, विद्वानांची मती बंद होते 2026 मध्ये. नकशी काय, बुद्धभूषण आहे, सतसतक आहे. हा औरंग्या आत्ताच संभाजीनगर आणि पूर्वीचं औरंगाबाद इथं मरताना म्हणतो, यल्ला हे परवतदिगार, ये महाराष्ट्र के लोग अपने बच्चे को क्या खिलाते क्या मालूम. अगर एक शंभू जैसा शेर का छावा मेरे जन्नत में पैदा होता तो हिजड़ों की फौज मुझे खड़ी करनी ना पड़ती. मेला रे मेला 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 मेला, बिगर पगडी घालता मेला. आणि माझा राजा शहीद झाल्यावर हा महाराष्ट्र कैक वर्ष बिगर कुंकवाचा, बिगर धन्याचा, बिगर मालकाचा, बिगर मंगळसूत्राचा, बिगर बांगड्यांचा झुंजत राहिला. हे बळ सह्याद्रीच्या कणाकणात मराठी माणसाच्या मनामनात आणि महाराष्ट्राच्या धमन्यात भरण्याचं काम ज्या धाकल्या धन्यानं केलं, तो शंभू राजा इंद्रायणीनं मध्यभागी खेळवला. आणि डाव्या बाजूला इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला बहर आला, 4200 अभंग निर्माण केले, त्याचे 28,000 चरण. एखाद्या पतिव्रता माता माय माऊलीनं आपल्या पतीशिवाय आपल्या शरीराला कुणाचा स्पर्श होऊ देऊ नये इतकी सावधानता, सजगता, शालीनता, सांस्कृतिकता ज्यांनी वाणीमध्ये जोपासली. वाणीच्या जिभेवर सरस्वतीला अधिष्ठान दिलं आणि व्यापकत्व केशवाच्या आधीन दिलं. तुझी आणवाई नगा देवराया, बहुआवडशी जीवापासून या. भंडारा भामचंद्र गोराड्याला भाऊबंद मानलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं. ते देहूचे निवासी वैराग्यवान साधू, खिशात नाही धाण, समाजात नाही मान, घरात मुडकी खाट, पाणी प्यायला फुटका माठ आणि शेवटी वैकुंठाची वाटण असा ज्यांचा परमार्थाचा थाट, ते जगद्गुरु तुकोबराय डाव्या मांडीवर इंद्रायणीनं खेळवलं. याच वैराग्य राग रसिक असलेल्या जगद्गुरु तुकोबरायांचा इंद्रायणीच्या पाण्याप्रमाणे पुण्य सलील आणि पवित्र असलेला गोड अभंग, जीवनाची सूत्री सांगणारा, किंबहुना ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत, त्यांना अभिवादन करण्यासाठी, स्मृती जागवण्यासाठी, त्यांच्या आशीर्वचन किंवा आपल्यावर केलेल्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी, ते माजी मंत्री वाऱ्यालाही धक्का लागू नये, मुंगी पायाखाली मरू नये, इतकं सुंदर जीवन ज्यांना जगलं ते आदरणीय शंकररावजी कोल्हे साहेब हे कसे तिथपर्यंत पोहोचले असतील याचा काही आढावा जगद्गुरु तुकोबराच्या अभंगातून घ्यावा असा विचार मनात आला. कोणते सद्गुण असतील, कोणत्या दुर्गुणांची वजाबाकी केली असेल, आणि मग साहेब लोकांच्या जनमनसामध्ये मनामध्ये ठाण मांडून बसले का जे निघायला तयार नाही. तिसरी पिढी कार्यरत झाली भैयाच्या रूपानं, पण तरी 3 पिढ्यांचा मध्ये गॅप असताना सुद्धा आजही संपूर्ण जिल्ह्यामध्ये, कोपरगावच नाही महाराष्ट्रामध्ये साहेबांबद्दल एक नितांत आदर, वात्सल्याची भावना, लोकलोभ आणि लोकसेवा
या गुणांनी साहेबांना एवढ्या उंचीवर पोहोचवलं ते कसं असेल बुवा, याची सूत्री तुकोबारायांनी आजच्या अभंगात सांगितलेली आहे. विठाला विठाल दरवर्षी साहेबांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आणि जयंतीच्या माध्यमातून असा दुग्ध शर्करा योग सांगून 2 वर्ष याच प्रांगणामध्ये हरिकथा झाली. पण या वर्षी साईबाबांच्या पालखीच्या निमित्तानं अधिक मासामुळं अलीकडे आल्यामुळं 1 दिवसीय कीर्तन महोत्सव केला. खर तर स्वतःच्या पोरांवर स्वतःच्या कुटुंबांवर प्रेम करावं हे सांगावं लागत नाही. तुकोबारायांचा सामान्य शुनी नाम कुत्री पिलं व्हायच्या अगोदर गरीब गायीसारखी असते, पण पिलं झाल्यावरती वाघिणी सारखी ताकदवान होते. अजून तुकोबाराय सांगू काय म्हणतात, आपुली आचा भोत चाटी. शेतकरी वर्ग बसलेला आहे पुढं. पूर्वी जर गायीचं वासरू मेलं तर इंजेक्शन देऊन दूध काढायची व्यवस्था नव्हती. त्याचं ऑपरेशन करायचं, आतलं मटेरियल बाहेर काढायचं, त्यात भुसा भरायचा आणि त्या गायी पुढे ठेवायचा. त्याला भूत म्हणायचे. तुकोबाराय म्हणले आपुलियाचा भूत चाटी. स्वतःच्या मेलेल्या वासराचा भूत चाटते, पण दुसऱ्या गायीचं जिवंत वासरू आलं तर शिंगानं मारते. स्वतःच्या लेकरांवर प्रेम, जगावर प्रेम करण्यासाठी कोल्हे परिवाराचा DNA लागतो. वाक्य ध्यानात ठेवा मी का बोल. हे कुणाच्याही रक्तात नाही दादा, हे सगळ्यांना ते जमत नसतंय. म्हणून आज या व्यासपीठावर एक संत मांदेयाळी उभी राहिली. एवढे दिग्गज संत आहे का ज्यांच्या आशीर्वचनानं ही भूमी पावन मंगलमय व्हावी. ही संतांची भूमी आहे. सन्मार्ग वर्तती ती संताहा. शास्त्रानं सांगितलं जे सन्मार्गानं वर्तन करतात त्यांना संत म्हणावं. म्हणून आमचे सगळ्या महाराष्ट्राला ज्ञात असलेलं व्यक्तिमत्व अध्यात्म शिक्षणाबरोबर ज्यांनी जोडलं, परमपूजनीय जंगलीदासजी महाराज, ज्यांनी खरं तर बाबांनी एकदा मला 3:30 वाजता आश्रमात आणलं होतं कीर्तनाला पहाटे, आणि हे सगळे ध्यानात गेले ना. आम्ही टाळकरीन परमानंद महाराज आम्हीच कीर्तन करत होतो. अजून तो माझ्या लक्षात राहिलेला प्रसंग आहे की माझ्या जीवनामध्ये हे सगळे लोक ध्यानात निघून गेले. फॉरेनर साधक होते बाबांचे, ही सगळी मंडळी, आणि पहाटे ब्रह्ममुहूर्तावर कीर्तन. माझ्या आयुष्यामधलं तर पहिलं कीर्तन होतं एवढ्या पहाटे, आणि हे सगळे ध्यानात गेले आणि कीर्तन आम्हीच करतोय. मी म्हटलं ही सुद्धा आपली एक परीक्षा असेल. आपण देऊन तर पाहू पेपर, पास झालो तर झालो. पण बाबांचं प्रेम तेव्हापासून जे मिळालं ते आजतागत बाबांनी लेकराप्रमाणे प्रेम केलं. परमानंद महाराज आहेत, त्यांच्या पाठीमागे गोड ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित. त्याबरोबर परमपूजनीय रमेश गिरीजी महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम बेट, परमपूजनीय परमानंदजी महाराज आत्मा मालिक ध्यानपीठ कोकमठाण, सरला दीदी प्रजापिता ब्रह्मकुमारी कोपरगाव, श्री श्री 108 परमपूजनीय राघवेश्वरानंद गिरीजी महाराज कुंभारी, परमपूजनीय गोवर्धन गिरीजी महाराज सुरेगाव, महामंडलेश्वर काशिकानंद गिरीजी महाराज शिर्डी आश्रम, परमपूजनीय विकास गिरीजी महाराज मायगाव देवी, हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज मोरे नाटेगाव, परमपूजनीय दामोदर बुवा महाराज पात्रे आश्रम, हरिभक्तीपरायण जयवंत महाराज खेडकर पाटोदा, हरिभक्तीपरायण बाबूराव महाराज चांदगुडे, हरिभक्तीपरायण संतोष महाराज दीक्षित. खरं तर या सर्व संतांना वंदन करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. ज्यांच्या थापेनं अवघा महाराष्ट्र वेडा व्हावा इतकं गोड वादन ज्यांचं आहे, दोन्ही मृदंग वादक, गंधर्वासारखं गायन ज्यांचं आहे, अवघा महाराष्ट्रामध्ये रामायण घराघरांमध्ये पोचलं ढोक महाराजांच्या रूपानं. परंतु त्याला शृंगारायचं काम जर कुणी केलं असेल तर आमचे रोहिदास आबा निळोबर आहे. आज ते या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व गायक वादक मंडळी, आता नावं घेण्यात वेळ घेत नाही, माझे सगळेच गुरुबंधून जवळचे स्नेह, हार्मोनियम वादक ही लेकरं सगळी. अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. या जगतामध्ये ज्यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्तानं कीर्तन आहे, खरं तर त्यांचं स्मरण केल्यानं आपल्याला पुण्य मिळणं एवढं भव्य व्यक्तिमत्व होतं. आणि पुण्यस्मरण कुणाचंही होत नाही. ज्याचं स्मरण केल्यानं पुण्य मिळतं अशांचीच पुण्यस्मरण समजा. नाही तर सगळ्यांच्या फ्लेक्सवर पुढं लिहिलं असतंय वय. माझ्या ड्रायव्हरनं मला विचारलं हे वय म्हणजे वैकुंठ असतंय काय? म्हणलं असं काही नाही, वैतागलेलं सुद्धा असतंय. काय असतं? सगळेच वैकुंठाला जात नसतात दादा. वाक्य ध्यानात ठेवा. आणि तुम्हाला मी सांगू का,
पूर्वी होतं बापानं करायचं आणि पोरानं फेडायचं, आता तसं राहिलं नाही. ज्यानं करायचं त्यानंच फेडायचं. तुम्ही बाबळीची झाडं लावून आंबे यायची वाट पाहायची नाही. लिफाफ्यामध्ये वेगळं भरायचं आणि टेंडरमध्ये वेगळं निघणं अशी अपेक्षा सुद्धा करायची नाही. थेरी ऑफ दी कर्मा इतकं वाईट आहे, ते फिरून तुमच्या जवळ येत असतं. म्हणून तुम्ही सत्कर्म करा. अरे 1 वर्षाचा हिशोब सीएला देताना घाम फुटते, आयुष्याचा हिशोब देताना काय होईल याचा विचार करा. म्हणून ज्यांचं बॅलन्स शीटच टॅली आहे ते आमचे कोले साहेब होते. वाक्य ध्यानात ठेवा. बॅलन्स शीट टॅली झालं, सस्पेंड एंट्र्याच नाही. आणि सस्पेन्स एंट्र्या कधी ठेवीत नका जाऊ. कॉन्ट्रा एंट्र्या मारीत जायच्या. काय करायच्या? कॉन्ट्रा एंट्र्या मारल्या काही इन्कम टॅक्स अधिकाऱ्याची भीती राहत नाही. वाक्य ध्यानात ठेवा मी का बोल. आणि म्हणून आमच्या कोले साहेबांनी ते जीवन जगलं अतिशय सुंदर. फुलपाखरू 14 दिवस जगतं दादा, 15व्या दिवशी मरणारे तरी जगाला आनंद देत. चंदन सहाणीवर उघळतं, शीतलतन गंधत्व दुसऱ्याला देतं, मेणबत्ती प्रकाश इतरांना देते, तिळा तिळानं कमी होत जाते. आमचे साहेब झिजले. मनात आणलं असतं तर फॉरेनला गेले होते, शिष्यवृत्ती मिळाली होती, बिझनेस तिकडं टाकला असता. पण जर फॉरेनवरून इकडं आले नसते तर कदाचित महाराष्ट्राचं, कोपरगावचं तर फार मोठं नुकसान झालंच असतं, पण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं असतं दादा. वाक्य द्या ना. एवढा कर्मयोगी महाराष्ट्रामध्ये परत पाहिला नाही. जेव्हा कुणाला माहिती नव्हतं 89च्या काळामध्ये किंवा 84च्या काळामध्ये शिक्षण हब केलं कोपरगावला. विचार करा, गरिबांची लेकरं शिकत राहिली. कर्मवीर भाऊराव पाटलांचं जीवन त्यांनी अनुभवलं होतं. त्या रयत शिक्षण संस्थेवर त्यांनी दिवस काढले. कर्मवीर भाऊराव पाटलांकडे एक जण आला, म्हणला पाटील तुम्ही फॉरेनला कधी याल? त्यावेळी कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले, मी येईल का नाही माझी गॅरंटी नाही, पण माझ्या कॉलेजमध्ये शिकलेली पोरं मात्र फॉरेनला येतील. काय येतील? आमच्या साहेबांनी तो विचार केला. अरे विचार करा, हे डॅम पाहण्यासाठी महाराष्ट्रातली लोक येतात. काय पाहिलं असतं कोपरगावने? चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे. याच्या नंतर साखर कारखाना उभा केला. आर्थिक दृष्टीनं कसं 6 वेळा आमदार, एकदा आमदार होणं अवघड आहे, पण लोक मन जिंकली की मत जिंकावी लागत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. मन जिंकली की मत आपोआप पडत असतात. परमपूजनीय शंकररावजी कोल्हे साहेबांनी मन जिंकली लोकांची. एवढा विद्वान मनुष्य मी पाहिला नाही. इंदिरा गांधींपासून ते आत्ताचे प्रधानमंत्री मोदी साहेबांपर्यंत ज्यांची जवळीक होती आणि थेट नावानं ओळखत होते, एवढा मोठा व्यक्ती. आणि त्याच्या नंतरची पिढी तर त्याच्या पुढे निघाली. आमच्या भैया साहेबांनी अमित शहा साहेबांना इथं आणलं. एवढं सोपं नाही त्यांना इथं आणणं आणि त्यांनी कौतुक करणं. त्याला DNA लागतो. तीच बौद्धिक क्षमता आपल्या आजोबाची पुढं घेऊन येथ वडील जे जे करती तया नाम धर्म, त्याचं नाव धर्म आहे. आपल्या पूर्वजांनी जे जे केलं ते करत पुढे चालले. म्हणून आयुष्यामध्ये साहेबांनी जे जे जीवन जगलं, वसंतदादा इन्स्टिट्यूट असेल, अशी कारखाने उभे केले, शाळा उभ्या केल्या, हब उभं केलं. गंगागिरी महाराजांच्या नावानं सुरुवातीला संस्था स्थापन केली, नंतर संजीवनी नावानं हे सगळं. अरे रुग्ण मोर्चा घेऊन RBI वर गेलेला, माझ्या माहितीप्रमाणे माझ्या आयुष्यात माझं जेवढं वय आतापर्यंत कुणाची ताकद झाली नाही रुग्ण घेऊन तिथं जायची. आणि त्यांना तीच भाषा त्यावेळेस कळत होती. वाक्य ध्यानात ठेवा. आणि त्यासाठी कोपरगावचा फायदा झाला नाही, महाराष्ट्राचा फायदा झाला. अरे गोदावरीमध्ये मीटर टाकायला लावणारा पहिला महात्मा असेल. वाक्य ध्यानात ठेवा. फेका मी आहे. आणि शेतकऱ्यांनी फेकले मीटर त्यावेळेस. विचार करण्याजोगी गोष्ट आहे. हे सगळं ज्यावेळी मी आंदोलन पाहतो त्यावेळी बौद्धिक विचार क्षमता किती असेल, व्हिजन किती असेल, माइंड पॉवर किती असेल त्या माणसाची, आणि जगण्याची कला, सगळ्यांना धरून चालण्याची. बरं, सत्तेत असताना सत्ताधाऱ्याच्या पक्षाच्याच विरोधात आंदोलन करणं किती नीतिमत्तेला धरून आहे मला सांगा. माझा शेतकरी जगला पाहिजे हा विचार मनात ठेवून केलेलं आंदोलन होतं. ते काय होतं त्यावेळी? सत्ता, पद, प्रतिष्ठा, पैसा गौण मानलं साहेबांनी आणि तिथं ओशाळपणा दाखवला नाही. वाक्य ध्यानात ठेवा. या जगतामध्ये 4 सूत्री आहेत. जीवन जगत असताना भारत देश पवित्र आहे, इतका पवित्र आहे का इथं अशी रत्न जन्माला आली. वाक्य ध्यानात ठेवा. किती फॉरेनर फिलॉसॉफर भारतात आला. एक जण म्हणला 700 वर्ष आक्रमण ज्या भारतावर झाली, तो भारत देश एवढ्या ताटकण्यानं उभा कसा असेल बुवा. म्हणून तो भारतात आला आणि या मातीचं दर्शन घेतलं. त्याला विचारलं का दर्शन घेतलं? तो म्हणला मला उत्तर मिळालं.
ज्या भारत भूमीवर एवढी आक्रमण होऊन भारत देश ताठकण्यानं उभा राहिला, याचा अर्थ या भारताचा पाया वेद भगवान आहे. काय उपनिषद आहेत. म्हणून मी त्याचं नाव मॅक्स म्युलर, काय नाव होतं, मॅक्स म्युलर. तो म्हणतो भारत देश कसा आहे, शांतम तुष्टम पवित्रंच स्वानंद इति तत्वतः जीवनम जीवनम प्राभू इति भारतीय संस्कृतो हो. भारतीय संस्कृती इतकी गोड आहे, शांत आहे, तुष्ट आहे, पवित्र आहे, स्वानंद देणारी आहे. आणि तिथं आपला जन्म झाला, साहेबांचा जन्म झाला. म्हणून जीवनामध्ये सद्गुणांची जोपासना कशी करावी, माणसानं ओशाळ राहू नये, कधीच ओशाळ राहायचं नाही. भक्तीतही तसंच आहे, सामाजिक स्तरावरही तसंच आहे, राजकीय स्तरावर सुद्धा तसंच आहे. आता ओशाळपणा एवढा वाढला, एक जण मतदान करायला गेला नाही. त्याला म्हटलं का रे गेला नाही, तो म्हणला जातो ना. अरे 5 वाजायला आले ना, बंद होईल ना मतदान केंद्र. ते गेलं देऊन आलं. म्हणलं कुणाला मत दिलं रे, म्हणला नोटाला दिलं. नोटा म्हणजे उमेदवार पसंत नाही. मी म्हणलो का नोटाला दिले, म्हणला महाराज रात्रभर वाट पाहिली, नोटा काय आल्या नाही म्हणला, त्यामुळे मी नोटाला मतदान दिलं. काय ओशाळपणा आहे. मी कधी कधी विचार करत असतो, आमचा ओशाळपणा संपलेला नाही हो. कुणाच्याही पाया पडत जाऊ नका, स्वाभिमानानं जगत जा. वाक्य ध्यानात ठेवा. कुणी असू द्या या जगतामध्ये, एक ऍटम निर्माण करू शकत नाही, डिस्ट्रॉय करू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. पंतप्रधान मोदी साहेब जरी असले तरी खाणार काय, भाकरी, ज्वारी, गहू, तांदूळ, याच्या पलीकडे हात घालू शकत नाही हो. का इंद्रदेवाची बायको चपात्या करून पाठवीन त्यांना, का ब्रह्मदेवाची बायको भात उकडून पाठवीन. एवढंच आहे, ते सोन्याच्या ताटात जेवतील, राज शिष्टाचार्य, गरीब हातावर भाकर घेऊन खाईल, पण भूक एक आहे. अजून तुम्हाला सांगू काय, श्रीमंत असेल तर 99,000च्या गादीवर झोपेल मॅग्नेटच्या, आणि गरीब असेल तर पोत्यावर झोपेल, पण झोप. श्रीमंत मेला तर अख्खा महाराष्ट्र येईन मैतीला, गरीब मेला तर बेवारच जाळून येतील पोलीस लोक, पण स्मशानाची वाट एकच आहे दादा. वाक्य ध्यानात. जे ब्रँडेड करत जगतात की नाही, घड्याळ ब्रँडेड पाहिजे, चप्पल ब्रँडेड पाहिजे, कपडे ब्रँडेड पाहिजे, मांजर पाट मध्ये ब्रँडेड येत नाही. एवढंच फक्त डोक्यात ठेवा. काय ठेवा, याच्या पलीकडे जायचं नाही. कुणी कितीही असला, एक ॲटम निर्माण करू शकत नाही माझ्या म्हणून कुणाच्या पाया पडत जाऊ नका, फार स्वाभिमानानं राहायचं. 4 प्रकारचे प्रवास आहे. एक आहे शरीराचा प्रवास, एक आहे आत्म्याचा प्रवास, एक आहे बुद्धीचा प्रवास, आणि एक आहे मनाचा प्रवास. वाक्य ध्यानात ठेवा. तुमचा शरीराचा प्रवास चुकीच्या दिशेनं झाला की ओशाळ पण येतं. काय येतं, ज्ञानोबराची ओवी सांगू काय, म्हणोनी भोगावया चोका अर्थ पुरता पैगा अनावया जगा झोंबती सैरा. ओशाळ पण कशामुळे आहे, मला मिळावं. बरं, संग्रहित करणं वेगळं आहे आणि मिळवणं वेगळं आहे. मिळवण्याची अपेक्षा करणं चुकीचं नाही दादा, पण संग्रहित करणं हे अवघड आहे. काल एका ट्रक मधून तांदळाचं पोतं खाली पडलं. मुंगी आली, एकच दाना घेऊन गेली. गाई आली, एकदाच तोंड घातलं. चिमणी आली, एक दाना घेऊन गेली. 4-5 माणसं आली, त्यांनी तर सगळे तांदूळ जमा केले, ती गोणही जमा केली. ट्रक कुठं गेले ते शोधित होते. काय कर, किती संग्रही पण आहे. काही जण संग्रह करतात पण त्याचा उपभोग घेत नाही, आणि ते उपभोग न घेणं म्हणजे येड्या राजानं नुसत्या बायका करी सुटणे. काय कळालं तर पहा मी काय बोललो. सिकंदरासारखं होईल ना ते. आयुष्यामध्ये आहे त्याचा उपभोग सुद्धा तुम्ही घेत नाहीत. किती दुर्दैव आहे. आणि म्हणून मी सांगितलं, तुम्हाला कळालंच पहिला पूज्य कळायला पाहिजे, अपूज्य कळायला पाहिजे, पूजक कळायला पाहिजे, म्हणून पूजा कळाली पाहिजे. विठाला विठाला. भक्तीमध्ये सुद्धा ओशाळ पण करतात. मनोणी भोगावया चोका अर्थ पुरता पैगा अनावया जगा झोंबती सैरा. सैरा म्हणजे सैराट. आणि सैराट शब्द जुना आहे. तुकोबरायांनी पिक्चरवाल्यांना दिलाय. कुणाला? सैराट म्हणजे इंद्रियांचं न ऐकणं, सैराट म्हणजे इंद्रियांनी व्यभिचार करणं, सैराट म्हणजे मोकाट सुटणं. याला काय म्हणावं? सैराट पांगुळ झालो देवा, नाही हात ना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. सैराट कशाला म्हणावं सांगू काय? डायबिटीज आहे, घरचे गोड खाऊ देत नाही, पण बाहेर जाऊन गोड खातं, याला सैराट म्हणा. काय म्हणा?
या डीजे पुढे नाचलं ना, एकदा नाचलं तर 6 दिवस ऐकू येत नाही, पण तरी ते नाचतही 6 दिवस नाही ऐकू आलं तरी चालन. याला सैराट म्हणावं. काय म्हणावं? हा, म्हणून भोगावया जोका अर्थ पुरता पैगा आणावया जगा झोंबती सैरा. माणसं अशी झाली दादा, परमार्थात सुद्धा पथ्य आहे बरं का. ओशाळ पण चालत नाही परमार्थात. एकदाच त्याच्यावर प्रेम करायचं. तुकोबारायांनी वन साइड लव केलं देवावर, एकतर्फी प्रेम. तो रिप्लाय देत नाही, कुठे माहिती नाही, कसा आहे माहिती नाही, मागचं सगळं सोडलंय. अरे नातेवाईक सोडले, घरावर तुळशी पत्र ठेवलं आणि तो रिप्लाय देत नाही. वन साइड लव. एखाद्या पोराने एखाद्या मुलीवर प्रेम केलं आणि ती नाही म्हणली तर राखेल टाकून जाळीते. तुकोबारांनी अख्खा संसार जाळलाय. तू मज एकुला वडील धाकुला, देवा तुझ्याशिवाय मला कोण नाही रे, तूच मला एकटाय. मागचं ही अवस्था फार बेकार आहे. आपण अनुभवलंच नाही अजून ते. पृथ्वी आसन आकाश मंडप करून पहा. आमची काय भक्ती आहे? काही भक्ती नाही, आमचा लाचारपणा आहे. महिला वर्गांनी आता तर शंकराची मंदिरं बाहेरून चांगली झाली, आतून पार तुम्ही खराब करून टाकली मंदिरं. सकाळी उठल्या का तांब्या घेऊन निघता शंकरा. काय गाडलंय तिथं तुमचं एवढं? बरं काट्याची धोत्राची फुलं आणता, त्याला तूप काय चोळीता, साखर काय चोळीता, उसाचा रस काय घालता. तुम्हाला पूजाच करायची ना, विद्येश्वर संहिता काढा शिवपुराणातली आणि त्याच्यात जेवढे उपाय सांगितले तेवढेच करा. बाकी डोकं लावू नका. किडे वळवळ करायला लागले त्या पिंडीपाशी. काय शुद्धता ठेवली तुम्ही, काय पावित्र्य ठेवलं? महादेव माझ्या स्वप्नात आला होता, म्हणला कोपरगावला गेले का त्या बायांना सांगा मला पाणी घालू नका, मला निमोनिया झाला. पहिलं नीट वागायला शिका. घराचे लॉज केले तर खानावळ्या केल्यात तुम्ही. झोपायापुरतं घरी यायचं आणि खायापुरतं घरी यायचं. नवरा बायकोची नाती वास मारायला लागल्यात, फक्त सेंट मारून दिवस चालू आहेत. कसे आहेत? हॉलमध्ये हसायचं आणि बेडरूम मध्ये जाऊन रडायचं. बेडरूम मध्ये सुद्धा आणि हॉलमध्ये सुद्धा कणून हसतात, मोकळे हसत नाही. अरे हसण्यावर काय जीएसटी टॅक्स आहे काय काय मला सांगा ना. मोबाईल स्मार्ट वापरल्यानं माणूस कधी स्मार्ट होत नाही. ज्याचे चारित्र्य संपन्नता आहे, ज्याच्या वाणीमध्ये ताकद आहे, ज्याचं अंतकरण शुद्ध आहे आणि ज्याचं मन पवित्र आहे, तो माणूस स्मार्ट आहे. वाक्य ध्यानात. नवरा बायकोची नाती सुद्धा संपायला लागली. बंगले असतात, झुंबरं असतात, घरं असतात, घरातली माणसं रडतात. हे आत्ताचं दुर्दैव आहे. तुम्ही कर्मच असं करा. महिला वर्ग, भगवान भोलेनाथाने येऊन तुमच्या दाराच्या कड्या वाजवल्या पाहिजे. काय केलं पाहिजे? उघड मी आलोय. अरे एवढी भक्ती शुद्ध असली पाहिजे. विदुर काका सारखे, सुलभा काकी सारखे तुम्ही काही करू नका, जिथं उभं राहाल. पण तुमचं ओशाळ पण एवढं आहे, हा देव नाही तर तो देव नाही. 7वा अध्याय काढा ज्ञानेश्वरीचा. माऊलीच्या मुखातून भगवान विष्णू म्हणतात, यांचं ओशाळ पण मी सांगू काय काय. हा आणून मला एका कोपऱ्यात ठेवतो आणि तीर्थयात्रा हिंडत फिरतो. सांग याला मी माझं कसं म्हणावं? कुणाची भाषा आहे? आता वारकरी कैक बसले असतील, तुमच्या घराचं जर ऑडिट केलं ना देवाऱ्याच, जिकडं जत्रेला जाईन तिकून तुम्ही देव आणलेत. किती ओशाळपणा आहे. कुत्री पूजिता, दगडी पूजिता, गारगोटे. अजून तुम्हाला कळालं नाही देव कुठं आहे, कुठं देव आहे. कळालं काय? मला सांगा. इथं गणपती घरी बसवता आणि तिसऱ्या दिवशी लालबागच्या राजाला जाता तुम्ही. एक पाय गरीबाचा, एक पाय श्रीमंताचा. पोलीस खालून लाठ्या मारतात, कार्यकर्ते वरून लाथा घालतात, तरी तुम्ही पाय सोडित नाही. घरचा गणपती म्हणेल ना, सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का? कशासाठी करता? मी एक इन्स्टाला रील टाकली होती काल परवा, व्हायरल झाली बरीच ती. 8-8 दिवस झाले असतील. मला महाराष्ट्रातून फोन आले, जे बालाजीचे भक्त आहेत ना त्यांचे फोन आले. काही जण, मी म्हटलंय बघा, इतर महाराजां माझ्यामध्ये फरक आहे. मी थोडा क्रांतिकारी विचाराचा आहे, वकील आहे, फक्त तिकडे काम नाही म्हणून मी इकडे. कुठं? तुम्ही मला परत तिकडे जायला लावू नका. मी असं म्हणलो होतं त्या रीलमध्ये, निळोबा महाराज, मी असं म्हणलो होतं, तुम्ही बालाजीला जाताना केस देऊन येता. तुमची केस एवढी पवित्र आहे का बालाजीने घ्यावी? तुमच्या केसांना घरचे शॅम्पू लावित नाही का? लावित आहेत? सांगा ना मला बरं. तुमच्या केसांवर करोडो रुपयाची इंडस्ट्री चालली, तुम्हाला का कळत नाही? का कळत नाही मला सांगा. किती? आणि केस काय देता? काय ओशाळपणा आहे? द्यायचे तर मन द्या, हृदय द्या, आणि तुम्हीच बालाजी व्हा, झाला तुमचा परमार्थ. काय वेगळं करायचं हो? तुम्हाला कळत नाही. मी मागं गेलो होतो, त्या बालाजीच्या पैसे टाकतात म्हणलं, का पैसे टाकायचे?
म्हणले महाराज बालाजींनी कर्ज घेतलं होतं. म्हणलं कुणाकडून? म्हणले कुबेराकडून. कायला घेतलं होतं? म्हणले त्यांच्या लग्नाला. कुणी कर्ज घेतलं होतं? बालाजी. कुणाकडून? कुबेराकडून. कशाला? त्यांच्या लग्नाला. आणि फेडायचं कोणी? मला तुमच्या डोक्याचा गोविंदा करायचा नाही. तुम्हाला पूज्य कळाला म्हणजे जमलं, बाकी काही नाही मला. भगवंत एनर्जीचा एक गोळा आहे. तुम्ही ओशाळपणा करू नका, वाक्य ध्यानात ठेवा. आणि तुमच्या स्वकीर्तीसाठी ज्या माणसानं 6 वेळा आमदारकी, एवढी मंत्रीपद भोगली, पण आयुष्यभर ग्राउंड लेवलला राहिले, आपल्या मुलीबरोबर जावयाबरोबर ज्यांनी तीर्थयात्रा केल्या त्यांचे फोटो बघा तुम्ही. अरे आयुष्यभर गोरगरिबांसाठी झटत राहिला, शेतकऱ्यांसाठी. ओशाळपणा केला नाही हो कधी. आम्हाला ओशाळपणा करायची सवय आहे. आणि मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही जे पेराल तेच उगवेल. मी मगाशी बोललो थेरी ऑफ दी कर्मा आहे, आणि कर्मा रिटर्न होत असतो. वाक्य ध्यान. तुम्ही काही करा. काल एका साहेबानं ऑफिसमध्ये शिपायाच्या कानामागं वाजवली, फाईलच सापडाना, वरून दट्ट्या लागला, आणि त्यानं शिपायाला शिव्या दिल्या, आणि शिपाई बिचारा काय करेल हो, काही केलं नाही, नोकरी वाचवायची. ते घरी आलं, बायकोला हाताखालून काढली. लोक भोपळ्यावर तलवार तपासतात. लोकांकडे तेवढी ताकद कुठे रणांगणामध्ये? भोपळ्यावर तलवारी तपासायच्या सवय आहेत लोकांना. बायको काय करीन? शिपाई असला तरी नवरा आहे. मग तिनं पोराला हाताखालून काढलं. पोरग वैतागलं, ते काय आई बापाला मारीन का? ते चौकात गेलं, कुत्रं झोपलं होतं, त्याला दगड हाणला. ते कुत्र टेन्शन मध्ये आलं, म्हणला मी भुकलो नाही, मी याला त्रास दिला नाही, तरी मला यानं दगड मारला. ते जे पळत सुटलं की नाही, सकाळचा साहेब कामावून घरी चालला होता. तुम्हाला कळालं तर बघा, हुशार आहे तुम्ही तशी. चावलं ना माया काय पाहता. कर्मा रिटर्न होत असतो, त्यामुळं नीट राहा. तुमची परिस्थिती ज्यावेळी चांगली आहे, गीतेमध्ये भगवंत सांगतात, तुझ्याकडे सत्ता जर असेल, संपत्ती असेल, तर नीट वाग, ओशाळ राहू नको. माझा 25 वर्षाचा अनुभव आहे दादा. चांगल्या दिवसात जे देवाला विसरले की नाही, त्यांचे वाईट दिवस लवकर आलेत. वाक्य ध्यानात ठेव. माझी कथा एका ठिकाणी चालू होती 5 वर्षापूर्वी. 300 एकरचा मालक आहे, येणार म्हणून 2 तास कथा उशीर करायला लावला मला. ते कुठं अडकले होते, फ्लाईट यायला वेळ होता. मी तो मनुष्य मंदिरामध्ये सडत मरताना पाहिलाय. वाक्य ध्यानात ठेवा. ज्या बाईला, आमच्याकडची पाटलीन बाई आहे, पायी चोपायला बाई होत्या, गिरणीतून पीठ आणून द्यायला नोकर होते, आज ती बाई मेसमध्ये चपात्या भाजीती. कळालं तर पहा मी काय बोललो. ज्यावेळी टॉपला राहत ना तुम्ही, ग्राउंडला राहण्याची सुद्धा सवय लावा. आणि हेच आजच्या पुण्यस्मरणातून कोल्हे साहेबांकडून घेऊन जायचं. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्ही उंचीवर आहात ना, ग्राउंडला राहायची सवय लावा. आणि हे पहा, युद्ध एकदाच होतं, सराव मात्र रोज करावा लागतो. कळालं तर पहा मी काय बोललो. युद्ध रोज होत नाही, पण सराव मात्र रोज करावा लागतो. तसं दुःख काय कायम येत नाही, पण सराव मात्र नेहमी ठेवायचा असतो. वाक्य ध्यानात ठेवा. उपवास तुम्ही करता की नाही? उपवास कशासाठी करायचा? उपविश्वास नाही ज्या देव महात्मा विशुद्ध आहे, भगवंताच्या जवळ राहणं याला उपवास म्हणावं. पण उपवास करायचा याच्यासाठी, तुमच्याकडे आज काजू बदाम आहे, पण 2 दिवस जर अन्न मिळालं नाही तर तुम्ही तग धरू शकले पाहिजे. याच्यासाठी उपवासाची प्रॅक्टिस करीत जा. वाक्य ध्यानात ठेवा. राहत जा, वरती उंचीला राहायचं नाही. म्हणून एक शरीराचा प्रवास आहे. आणि शरीराचा प्रवास कसा आहे? तो ओशाळपणे. कुणाच्याही दारात आपलं शरीर उभं करायचं नाही. वाक्य ध्यानात ठेवा. करायचंच नाही. आता येताना मी तेल पाहिजे होतं म्हणून बदाम तेल घ्यायला थांबलो. त्याला म्हणलं 50 रुपयाचं बदाम तेल दे. तेवढ्यात एक जण आला, म्हणला माझ्या डोक्याला केस येत नाही, तेल द्या. त्यानं 2-4 तेल एकत्र करून त्याला दिली. मी म्हणलं कायला घेतलं रे? म्हणलं माझ्या डोक्याला केस येत नाही. मला हसायला आलं. ज्यानं तेल दिलं त्याच्या डोक्यावर एकही केस नाही. अरे मी म्हणलं गाडवा पाशील का नाही तू कुणाच्या दारात उभा आहे? तुला कळालं तर पाहिजे की नाही आपण कुणाच्या दारात उभा आहे. आणि राहायचंय ना दारात उभं. तुम्हाला लय ना देणार राहायचा. एकतर संतांच्या दारात उभं राहा किंवा देवाच्या दारात उभं राहा. बस. दुसऱ्याच्या ज्ञानोबा राज काय सांगतात ज्ञानेश्वरी, श्री गुरुचे द्वारा पैसे. या महात्म्यांच्या दारात उभे राहा, कल्याण होईल. आणि हरिपाठ म्हणतो तेने मुक्तीचारी.
समृद्धी आहे दादा. एक नैतिक समृद्धी आहे, एक आध्यात्मिक समृद्धी आहे, एक भौतिक समृद्धी आहे. पण या सगळ्या समृद्ध्या आध्यात्मिक समृद्धीशिवाय शोभत नाहीत. वाक्य ध्यानात ठेवा. आध्यात्मिक समृद्धी जर तुमच्याकडे असेल तर सगळ्या समृद्ध्या, आणि जगाच्या बाजारात तुम्हाला काय किंमत आहे याला काही किंमत नाही दादा. स्वतःच्या न्यायालयात आणि ईश्वराच्या न्यायालयात तुम्ही निर्दोष असले पाहिजे. काय बोललो मी कळालं तर पहा. जग काय म्हणताय इथं तुमची डेप्थ मोजू नका. या तेल्या भूत्यांच्या गर्दीत तुम्हाला ते कळणार नाही. तेले भूते हा शब्द माझा आहे. तेले भूते कुणाला म्हणतात? अर्ध्या चहाच्या कपासाठी जे स्तुती करतात आणि तुपासाठी जे उष्ट खातात ते तुमचं जीवन ठरू शकत नाही. वाक्य ध्यानात ठेवा. तुम्हाला संतांच्याच वचनाला आपलं जीवन घासावं लागतं. काय लागतं? आणि ज्यावेळी तुम्ही घासाल त्यावेळी तुकोबराय म्हणले आम्ही घासलं आणि आमचं कौतुक झालं जे माग केलं त्याचं. कवतुक वाटे झाली या वेचाचे नाम मंगळाचे तेने गुणी, नाम मंगळाचे तेने गुणे, तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. कवतुक वाटी झाली या वेचाची, कवतुक वाटी झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे. आयुष्यामध्ये जर गुणांवर जगानं प्रेम केलं नसतं तर सगळी लाकडं एकाच भावानं गेली असती. वाक्य ध्यानात ठेव. पण बाभळीचं लाकूड वेगळं मन चालू आहे आणि चंदनाचं लाकूड वेगळ्या मनानं चालू आहे. वेगळ्या किमतीत चालू आहे. सगळ्यांना एका किमतीत मिळत नाही. हिऱ्याचं हिरे पण वेगळं आहे आणि गारगोटीचं गारगोटी पण वेगळं आहे. मला सांगा, ताकन लोणी एका भावानं कधी मागता येत नाही. गुणांची जगाला ओढ आहे, आस आहे. मला सांगा, जे क्रिकेट खेळतात त्यांनी काय आमच्या घरचा किराणा भरून दिला काय? पण तिकडं ते खेळले धावा काढल्या की आपण टाळ्या वाजवतो. लोक गुणांवर प्रेम करतात. वाक्य ध्यानात ठेवा. अजून पुढे बोलू. कोकिळा जर गायला लागली, पंचम ताना मारला तर आम्हाला वाटतं हिनं गात राहावं, आणि गाढव जर गायला लागलं तर असं वाटतं दांडकं कुठे ते शोधावं. गाढवानं आमचं काही नेलं नाही आणि कोकिळेनं आम्हाला काही दिलं नाही, पण सगळं समस्त जगत सद्गुणांना प्रेरित झालेलं आहे, सद्गुणांवर प्रेम करणार आहे. म्हणून सद्गुण ज्याच्याकडे आहे त्याला जग प्रेम करतं. अभंगाच्या शेवटच्या चरणात व्हावी वाटी जना, 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 व्हावी वाटी जना.
साठी गुणा. सगळ्या जगानं कोल्हे साहेबांवर प्रेम केलं दादा. का केलं तर त्यांच्या गुणांवर केलं, घराण्यावर केलं नाही, जातीवर केलं नाही. भलती या जाती जन्मावे, ज्ञानोबराय म्हणतात, विरोधी या मज भजावे, परिभक्त की वैरी या व्हावे माझे चेनी. मला भक्त व्हा, वैरी व्हा, पण माझं व्हा. ज्ञानोबराय म्हणतात, म्हणून पार्था विनमुख या परमार्था, तयासी भाषण सर्वथा करू नये. रामदास स्वामींना ज्या शारदेनं माळ घातली ते रामदास स्वामी काय म्हणतात, भल्याने परमार्थी मरावे, जीवन किंवा शरीर सार्थकी करावे, पूर्वजाशी उद्धरावे, हरिभक्ती करोने. चांगलं राहावं दादा. शरीर, मी नेहमी सांगितलं, मगाशी बोललो, ओशाळपणा हा DNA मध्येच असतो. तुम्हाला वाटत असतं असं. काल 15 दिवस झालं इंग्लिश मीडियमला जाणारं पोरग आहे, त्याला ते शिक्षक शिकवित होते मन इलेक्ट्रिक सिटी, ते पोरग म्हणायचे इलेक्ट्रिक किटी. 15 दिवस हाणलं पोरग, उन्हाळ्यात पावसाळा केला सरांनी, पण तरी ते काय त्याला प्रोनाउन्सिएशन जमेना. शेवटी त्याच्या बापाला बोलवलं, म्हणजे घेऊन जा याला, 15 दिवस झालं शिकवतो, इलेक्ट्रिक सिटी म्हणते इलेक्ट्रिक किटी. बाप म्हणला, सर जाऊ द्या, त्याची कॅपिकिटी नाही. सर म्हणले, ही दोन्ही बी अशीच आहे. शेवटी आजाला बोलवलं, म्हणले या दोघांना घेऊन जा, काही कामाचे नाही. नातू इलेक्ट्रिक किटी म्हणतो, बाप कॅपी किटी म्हणतो. आजा म्हणला, सर जाऊ द्या, आमचं गाव पाटील घराणं आहे, गावात झाकली मूठ 1.25 लाखाची, याची कुठं चर्चा करू नका, याची पब्लिक किटी कुठं करू नका. आणि मग सरांच्या ध्यानात आलं, शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ, ही अशी जर असतील, याला DNA म्हणायचं शुद्ध. तुम्हाला शरीर कुणाच्याही दारात, मी मगाशी बोललो, उभं करू नका दादा, नाहीच करायचं. दशरथ राजानं कैकईच्या दारात शरीर उभं केलं, काय झालं मला सांगा. आणि जवळचीच लोक धोका देतात. अजून एक टप्पा तुम्हाला सांगतो. त्या दिवशी मी माझ्या आश्रमात होतो, एक जण आला, म्हणला जेवायचे, 2 वाजले होते. मी म्हटलं, का रे जेवला नाही अजून? आमच्याकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू होत्या. म्हणला, महाराज प्रचार करीत होतो. म्हणलं, कोणाचा केला? म्हणला, 15 दिवस त्याचाच करतोय, पण आज ते वेगळ्या हॉटेलला जेवाय गेले, मला हॉटेलच सापडलं नाही. मी म्हणलं, जेव कस काय येतील का निवडून? म्हणला, ते कायच निवडून येते, 15 दिवस त्याच्याबरोबर फिरलाय, मी तर तोंडाकडे पाहत राहिलो. जवळचीच लोक तुम्हाला, मला सांगा, कैकईनं मंथरेला आयुष्यभर सांभाळलं, पण मंथरेनंच कैकईला विधवा केलं. काय केलं? आणि नुसतं विधवा केलं नाही, लेकरू आई म्हणाय ठेवलं नाही अयोध्येत, अयोध्येची राख रांगोळी केली. जवळची लोक त्रास देतात. आणि तुम्हाला सांगू का, कुणाच्याही शरीर उभं केलं, ओशाळ झालं की त्रास होतो. दशरथ राजा सूर्यकुळातला राजा आहे, देवांना खांद्याला खांदा लावून दैत्यांबरोबर युद्ध केलंय, पण उभा राहिला कैकईच्या दारात. ज्यावेळी राम राजा होणार, मंथरेनं कान फुकले आणि हिनं सांगितलं, तू रुसून बस. आणि ती रुसून बसली. महिला वर्ग, पूर्वी राणीला रुसायला सुद्धा सेपरेट खोली होती. पहिली जर महिला रुसली का तिनं त्या खोलीत जाऊन बसायचे, त्याला कोप भवन म्हणायचे. काय म्हणायचे? कोप भवन. मग राजा यायचा, बायकोला मनवायचा. आता आपल्या घरात वेगळी खोली काढायचं काही कारण नाही, आपलं अख्खं घरच कोप भवन आहे. काय त्यासाठी वेगळी खोली काढू नका अजिबात, काही गरज नाही. तस तुम्हाला मी एक सांगू का, दशरथ राजा गेला आणि तिला म्हणला काय बघा, रामायणातले शब्द आहे, कोकिल कंठी, गजगामिनी, पिक वचनी, मृग नयनी, रामायणातले शब्द आहे बरं का. आता तुलसीदास बाबा म्हणतात, यांना पोरं कधी झाली? 4थे पण पायो सुतचारी, 4थ्यापणात पोरं झाली, म्हणजे 60व्या वर्षात. आणि राम राया जर राजा होण्याच्या वयाचे आलेत, म्हणजे दशरथ राजाचं वय 90-95 आणि यांचं वय गेस जर केला तर 80-85. आता नातवंड आल्यावर जर म्हातारीला म्हणत असेल, कोकिल कंठी, गजगामिनी, पिक वचनी, मृगनयनी, समजावं चुकीच्या दारात शरीर उभे. आणि म्हणून तिचं धाडस झालं वर मागण्याचं. तापस बेस विशेष उदासी, 14 बरस राम बनवासी. का मागितला वर? काय कारण? आणि तुम्हाला सांगतो, चांगलं झालं हो, माझ्या प्रभू रामचंद्राला वनवास झाला. जर वनवास झाला नसता तर माझा राम राया फक्त अयोध्येचा राजा झाला असता, पण वनवास झाला आणि सगळ्या जगाचा राजा राम झाला. काय झाला? दुःख सहन करायला शिकत जा तुम्ही. कट्स, क्लॅरिटी, पेन दुःखातून आल्याशिवाय नाही होत. हे वादळ काय असं घडलं नाही. आज तुम्हाला दिसतंय की भैया काम करतोय, बाकी आमचे तिघही दादा असतील, हे वेगवेगळे याच्यावर काम करतात, पण हे वादळ असं घडलं नाही, दुःखातूनच उभं राहिलेलं आहे. त्यांची दुःख फक्त आपल्याला दिसत नाही, यश दिसतं, त्याच्या पाठीमागचा संघर्ष दिसत नाही. हे वाक्य ध्यानात ठेवा. आणि म्हणून कोल्हे साहेब जे घडले,
ओशाळ नाही झाली, शरीर कुठेही उभं केलं नाही. बुद्धीनं सुद्धा ओशाळ होऊ नये, अजिबात होऊ नये, होऊच नाही. बुद्धीला सुद्धा बरं, शरीराला कर्मशक्ती आहे. तुकोबराय म्हणले हगताई खोडी चळण मोडविते काडी. शरीराला कर्मशक्ती आहे, कर्मशक्ती गप्पच बसू देत नाही. आता कीर्तनात बसले कित्येक जण मोबाईल चाळीत असतील बघा, ही कर्मशक्ती आहे. काही जण सारखे पाहत असतील, किती वाजले किती वाजले किती वाजले. काय करायचे घरी जाऊन, तीच बायकां तीच पोरण तेच घर. कधीतरी परमात्म्यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे की नाही मला सांगा. हे मोबाईल नावाचं डिव्हाइस नसतं ना, जग लय सुखी राहिलं असतं. बारखांच्या पोरांचे डोळे गेले आहो, तुमच्या मेंदूच्या पुढे ते पळतंय, तुम्हाला अंदाज नाही. मेंदूमध्ये 1000 बिलियन सेल्स काम करतात. 1 बिलियन म्हणजे 10,000 मिलियन. 1 बिलियन इंटू 10,000 मिलियन इज इक्वल टू करा मेंदूची कॅपॅसिटी. पण एक रील खाली घसरण्याच्या अगोदर दुसरा रील येतोय, तुम्हाला कळत सुद्धा नाही. आणि मग अल्झायमर सारखे आजार व्हायला लागलेत तुम्हाला. काय ते मोबाईल सारखं चांगलं आहे? मला प्रामाणिकपणे सांगा, सकाळी उठल्याबरोबर तुम्ही उशाला काय चाच पडता? ज्ञानेश्वरी, गाथा, ए मोबाईल कुठे आहे? एखादी महिला जर कोपरगावची नवऱ्याला घेऊन गोव्याला फिरायला गेली ना, ती पंढरपूरला जातच नाही. तिचं कुठं भाग्य आहे पंढरपूरला जायचं? ती तिकडे जाती, काढला फोटो का टाकला स्टेटसला, काढला फोटो का टाकला स्टेटसला, काढला फोटो का टाकला स्टेटसला. आणि सारखं पाहत राहते, कुणी कुणी पाहिलं, कुणी कुणी पाहिलं, कुणी कुणी पाहिलं, कुणी कुणी पाहिलं. आणि अजून सांगू का, हिचं जिच्या बरोबर पटत नाही, ती जोपर्यंत पाहत नाही हिचं स्टेटस, तोपर्यंत तिला तिकडे समाधान नाही. किती अवघड आहे, किती मत्सर वाढत चालला. तुम्ही जीवनामध्ये कुठं आहात याचा विचार केला पाहिजे की नाही मला सांगा. कठीण रे कठीण, सगळं कठीण झालंय बघा. काल एक जण तो व्हॉट्सअप खेळता खेळता शेजारच्या घरात जाऊन बसला. बरं, ती बाई सुद्धा टीव्ही पाहत होती, मालिका. तिला वाटतं आपलंच बसू दे. तेवढ्यात तिचा नवरा फेसबुक खेळत खेळत आला आणि त्यानं याला पाहिलं ना, हात जोडले, म्हणला माफ करा बरं का, चुकून तुमच्या घरात आलो. म्हणलं काय बोलावं, हे मोबाईल आणि टीव्ही. मला सांगा, टीव्ही पुढे बसून कोणी व्यायाम केला होता? आपल्या बापजाद्यानं कधी केला होता का? रामदेव बाबांना पाहून व्यायाम करतो. बरं, रामदेव बाबा पाय अडकवला का आपण अडकून घेतो, त्यांचा निघतो. आपला निघत नाही. आपण बायकोला म्हणतो अगं पाय अडकला, ती म्हणते दुसरा अडकून घ्या, मला पोरांचा टिफिन करायचा. किती अवघड आहे. मी कधी कधी विचार करतो, कठीण आहे हो, सगळं कठीण आहे. शरीराला कर्मशक्ती आहे, बुद्धीला विचार शक्ती आहे. विचारानं लाचार होऊ नका कधी, विचार दगदगीत ठेवा. आंबेडकर असे घडले नाही. आंबेडकरांचा अपमान झाला आईचा भावाक, आणि ती म्हणली नोटा वाळू घालीन, एवढे मायक पैसे येत नाही तोपर्यंत माहेरी जाणार नाही. म्हणून पोरग स्वाभिमानी जन्माला आलं. काय सगळ्यांचं असं असतं काय? कधी कधी बुद्धीनं सुद्धा लाचार व्हायचं नाही. यशवंतराव चव्हाणांचा आणि साहेबांचा संबंध जवळून आला, पण यशवंतराव चव्हाण विचारानं किती प्रगल्भ होते. एकदा वेणुताईनं पत्र लिहिलं कुणाला? यशवंतरावांना, आणि त्यांना मुलबाळ नव्हतं. वाक्य ध्यानात ठेवा. आता बाईचं मन आहे, वात्सल्याचा पदर आहे, अंतकरण द्रवणार वात्सल्यानं. त्यांनी पत्र लिहिलं, साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, मीटिंगा तुमचे दौरे याच्यात वेळ जातो, पण मी मात्र तुमची पत्नी आहे, आपल्याला मुलबाळ नाही, मला वाटतं आपला वंश वाढला पाहिजे, तुम्ही दुसरं लग्न करा. आणि पत्र पाठवलं मुंबईला. साहेब मंत्रालयातून बंगल्यात आलेच होते, कॉफी घेत होते, पत्र पाहिलं. प्रिय साहेब, तुमची वेणू बरेच दिवस बोलायचं म्हणते, पण वेळ भेटत नाही, तुमचे दौरे तुमची धावपळ, पण माझं मन म्हटलं कोंदाटलंय, आपल्याला मुलबाळ नाही, असं करा साहेब, तुम्ही दुसरं लग्न करा, मी तिला बहीण म्हणून स्वीकारेल, पण वंश वाढला पाहिजे. चहाचा कप खाली ठेवला आणि विचारानं परिपक्व असलेले यशवंतराव चव्हाण पत्र लिहितात. प्रिय वेणू, ज्या दिवशी 7 फेरे घेतले त्या दिवशी यशवंत वेणूचा झाला आणि वेणू यशवंताची झाली. आपल्याला लेकरा बाळाची गरजच काय? मी तुझा मुलगा म्हणून माझ्याकडे पहा आणि तू माझी लेक म्हणून मी तुला सांभाळीन. झालं आयुष्य गेलं कडेला. काय विचाराचं प्रगल्भता आहे. तुमच्या आमच्या विचारात एवढी प्रगल्भता नाही दादा, नाही प्रगल्भता. आणि म्हणून ज्यांनी आणि अशा लोकांचा संघ लाभला साहेबांना, हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे तुम्हाला सांगू का, यशवंतराव चव्हाण शिकायला बाहेर होते आणि याच्या पुढे बुद्धिमत्ता किती. यशवंतराव वसंतराव महाराष्ट्राचं राजकारण करीत होते आणि एका विरोधी पक्षानं सभा घेतली, म्हणजे यशानं वशानं महाराष्ट्राचं वाटोळ केलं. काय केलं? यशानं वशानं महाराष्ट्राचं वाटोळ केलं. आता पेपरवाले गेले यशवंतरावांक, तुम्हाला इथून कोणीतरी यशा म्हटलं, कसं काय वाटलं? ते म्हणले कोण म्हणलंय त्यांना, मी LCB वाल्यांना सांगितलंय त्यांना शोधा. म्हणले काय गुन्हा दाखल करायचा का? म्हणले अजिबात नाही, त्यांचे पाय धुवायचेत मला.
कारण या महाराष्ट्रामध्ये यशा म्हणणारी फक्त माझी आई होती. आई निघून गेली, परत मला कुणी यशा म्हटलं नाही. काल त्यांनी यशा म्हटलं, मला माझ्या आईची आठवण आली, त्याच्यात मला माझी आई दिसली म्हणून पाय धुवायचे. काय म्हणले? किती विचारांची प्रगल्भता आहे. बुद्धीनं सुद्धा दरिद्री होऊ नका तुम्ही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीनं वशाळपणा काय थोडी पाहिजे दादा. दीप कलिका 10 कोटी परी बहुते जाते प्रगटी. तुम्हाला सांगू, थोडी बुद्धी पाहिजे, पण चांगली पाहिजे, चांगली पाहिजे. नाही तर ज्ञानी सुद्धा घसरतात. ही बुद्धी योग्य ठिकाणी लावली म्हणून आजचे हे सोन्याचे दिवस आहे. भैया 36व्या वर्षामध्ये एवढं मोठं काम करू शकतात. त्याचं कारण ही बुद्धी योग्य ठिकाणी लागली, तिला आलंबन योग्य लागलं. वाक्य ध्यानात ठेवा, नाहीतर अवघड आहे, अवघड आहे. महाराष्ट्रात हिंदुस्थानचा राजा जुगार खेळतो. किती अवघड आहे मला सांगा. तो काय कोपरगावच्या स्टँडवरचा भिकारी आहे का? नाव धर्मराजा आहे आणि जुगार, नुसता जुगार खेळत नाही, बायको जुगारीत लावतो. देवा ऐसे तरी कैसे ज्ञानी याची मती स्मृती भ्रंशे. भ्रंशे म्हणजे नाचणं. गाढव बुद्धी काही कामाची नाही दादा. पंचतंत्र नावाचा एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये गाढव बुद्धीची 2च उदाहरणं आली. एक पहिलं उदाहरण आलं, सिंह म्हातारा झाला आणि त्याच्याकडे कोल्हा गेला. म्हणला, राजे साहेब, तुम्ही आमच्यावर उपकार केले, तुम्हाला जाग्यावर शिकार आणून देतो बघा, तेवढी तुम्ही करा. आणि कोल्ह गेलं गाढवाकडे. आणि गाढवाकडे गेल्याच्या नंतर गाढवाला म्हणला, साहेब. बरं, गाढवाला साहेब म्हणल्यावर बरं वाटत असते. जे विद्वान असतात त्यांना काही वाटत नाही. त्यांना माहिती आहे आपण हिरा, हे सुद्धा सांगत नाही ते कधी. हेच जीवन असतंय आणि याच्यातच त्यांचं मोठेपण लपलेलं असतंय. ते गाढव आणि गाढव सुद्धा त्या वर्षी लग्नाच्या तयारीत होत. ते गाढवी शोधित होत. आणि हा म्हणला, माझ्याकडे एक बायोडाटा आलाय, पण आपल्याला तिथे जायला लागेल. हा म्हणला, आमोशा असली तरी जाऊ. गाढव म्हणलं. गेल्याबरोबर सिंहानं झडप मारली, पण सिंह म्हातारा झाल्यामुळे ताकद कमी पडली आणि निसटलं गाढव मरताना. आणि मरताना शहाणं झालं. आणि मरताना शहाणं होतं, त्याचंच नाव गाढव आहे. तुम्हाला उद्या कळण, जेवल्यावर जेवून घरी जा, काय ताण नका. तुम्हाला मी सांगतो, गाढव मुक्कामाला गेलं आणि तो कोल्हा म्हणला, साहेब आणलेली शिकार करता आली नाही, आता मी परत येतो घेऊन येतो, तेवढी करा. आणि म्हणून ते गाढवाके गेलं. चला ना, मुहूर्त निघून चालला. ती मुलगी वाट पाहते ना. म्हणजे मारता काय मला? मुलगी दाखवायला म्हणून नेलं, सिंहाच्या गुहेत नेलं काय? धावा घालता माझा? तो म्हणला, नाही हो, ती गाढवीनच होती, पण वेगात मिठी मारायला आली आणि त्या वेगामुळे तुम्हाला ती गाढवीन वाटली. गाढव म्हणला, असं झालं काय? मायक काय पाहता गेलं ना, ते परत आलं नाही हो. याला गाढव बुद्धी म्हणायची. आणि दुसरे गाढव बुद्धी पंचतंत्रामध्ये आलं. एका ब्राह्मणानं वास्तुशांती केली आणि वास्तुशांती केल्यावर मालकानं पैसे भेट दिले नाही, गाढव बोकड भेट दिला. कुणाला? आता ब्राह्मण काकाचा आणि बोकडाचा काय शब्द मला सांगा. पण विप्र विलिप्सा दोष आहे, कर्ण पाठवताय, प्रमाद आहे. वेदांतामध्ये दोष सांगितले, तुमच्या आमच्याकडे आहे. ब्राह्मण काकाला वाटलं दिवसभर पूजा केली आणि पैसे नाही भेटले, बोकड घेतला, जाऊ दे एवढा उचलतो, कोपरगावच्या बाजारात विकतो, पैसे घेऊन घरी जातो. पण बोकड कसा उचलायचा माहिती नाही. त्याने त्या मालकाला विचारलं, कसं काय उचलू? ते म्हणले, इकून 2 पाय धरा, इकून 2 पाय धरा, खालून डोकं घालायला लावतात सध्या लोक. आणि विद्वान सुद्धा डोके घालतात सध्या. ते बोकड घेऊन निघालं. 4 चोरांनी पाहिलं. म्हणले, बोकड तर लुटायचा, पण बोकड आहे ब्राह्मणाच्या खांद्यावर. मारहाणीत मृत्यू झाला तर ब्रह्महत्या लागल, म्हणून शब्दानं बोकड लुटायचा. शब्दामध्ये ताकद आहे महाराज, अभिदा शक्ती आहे, व्यंजना शक्ती आहे. एका शब्दानं नवरा बायको डिवोर्स पर्यंत जातात. एका शब्दानं भाऊ भावाशी बोलत नाही. एका शब्दामुळं महाभारत घडतं. आणि शब्दाची ताकद जर पाहिजे असेल ना, जे मार्केटिंग करतात का नाही, वस्तू विकतात, त्यांना भेटा. टकल्या माणसाला सुद्धा कंगवा इकिते. आणि घेतल्या कळतं का मला केस नाही तरी मी ऐकत घेतला. एवढी शब्दांची ताकद आहे. तुम्हाला कळालं तर पहिला चोर उभा राहिला, म्हणला, देव बाप्पा, कुत्र्याचा बाजार कुठं होता? ते म्हणले, गाढवा कुत्र नाही, बोकड आहे. दुसरा भेटला, म्हणला, वाह, कुत्र घ्यावं तर असं कुत्र मी आयुष्यात पाहिलं नाही. ते म्हणले, गाढवा हा बोकड आहे. तिसरा भेटला, म्हणला, देव बाप्पा, किती पैसे जाऊ द्या काका, पण असं कुत्र मला आणायचे, तेवढं फक्त घेऊन द्या. ते म्हणले, गाढवा हा बोकड आहे. आणि चौथं तर पाया पडलं. पाया पडल्यावर खलास करतात लोक. लय पाया पडून घ्यायचं नाही. स्वकीर्ती कानी ना ऐकावी, पूज्यता डोळा न देखावी. जे पाया पडतात ना, ते संपवित असतात. पण लय पाया पडून घ्यायचा नाद जर असेल ना, एखादं पाया नाही पडलं तरी तळपायाच्या आग मस्तकाला जाते. का नाही पाया पडलं? परत अंतकरणात भीती असते, आपल्या काही भानगडी याला कळाल्या का काय.
तो टप्पा पुढचा आहे. पाया पडलं आणि तो म्हणला काका लाज वाटते काय? अख्खा जिल्हा पंचांग पाहायला येतो आणि कुत्र खांद्यावर घेऊन येतात. तो म्हणला अरे बोकड. काका बाजूला झाले म्हणले सगळीच कुत्री म्हणतात आणि मी एकटाच बोकड म्हणतो. त्यांनी टाकून दिलं तिथं, गंगेवर आंघोळ केली, घरी निघून गेले. हे 4 जण आले मागून, उचललं, बाजारात इकलं, पैसे वाटून घेतले, आपली गोष्ट संपली. यालाच गाढव बुद्धी म्हणायची, बाकी काही नाही. यानं ओशाळ झालं का संपलं. एक आहे शरीराचा प्रवास, दुसरा आहे बुद्धीचा प्रवास, तिसरा आहे मनाचा प्रवास, चौथा आहे हृदयाचा प्रवास. हृदयामध्ये भावोदय आहे, भावशाबल्य आहे, भावसंधी आहे. वाक्य ध्यानात ठेवा. मग मला सांगायचा हेतू एवढा आहे, तुमच्याकडे गुण पाहिजे. काय पाहिजे? ओशाळ व्हायचं नाही. सद्गुणानं ओशाळपणा जात असतो. आणि गुण कसे आहेत? एका सुभाषितकारानं सांगितलं, नारीच लज्जया. नारीचा लाज हा दागिना इकड्या, तिनं तो जपून ठेवला पाहिजे. कुलवान स्त्रीनं कधी लाज सोडू नये, वेश्येनं कधी लाज धरू नये, राजानं कधी तृप्त होऊ नये आणि ब्राह्मणानं कधी अतृप्त राहू नये. वाक्य ध्यानात ठेवा. कुलवान स्त्रीनं लाज सोडली की घराचा राज झाला. वाक्य ध्यानात ठेवा. शेतातला फण, घरातलं स्त्रीधन हे झाकून पाहिजे, नेहमी झाकून पाहिजे. शेतातला फण जर उघडा पडला तर पीक येणार नाही, आणि घरातलं स्त्रीधन उघडं पडलं तर आबरू गेल्याशिवाय राहणार नाही. वाक्य ध्यानात ठेवा. म्हणून कुलवान स्त्रीनं लाज कधी सोडू नये, वेश्येनं कधी लाज धरू नये, तिचं पोट भरणार नाही. राजानं कधी तृप्त राहू नये, परकी आक्रमण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ब्राह्मणानं कधी अतृप्त राहू नये. जर ब्राह्मण भूदेवता अतृप्त राहिली तर मंत्र पठण होणार नाही. नारीच लज्जया साधूच क्षमया. साधूकडं क्षमा हा गुणधर्म असला पाहिजे. त्याच्याशिवाय त्याचं जीवन नाही. माझे माऊली बघा ना, आईबापाला देहांत प्रायश्चित्त घ्यायला लावलं. ताटी लावून बसलेले आहेत आणि मुक्ताई म्हणते, दादा योगी कसा आहे? योगी पाव गणेश भट्टानं बाळ पाहिलं, आमच्या ऐकिवात नाही असं कुणी केलं. प्रायश्चित्त सांगा, आम्ही घेऊ, पण आमच्या लेकरांना धर्मात घ्या. धर्मात घ्या मायबाप. हात जोडून बापाची कळकळीची विनंती. विठ्ठल पंत आतापर्यंत असं कुणी केलं नाही. प्रायश्चित्त सांगा, भोगू आम्ही. याच्यावर प्रायश्चित्त एकच, देहांत प्रायश्चित्त. इंद्रायणी थरारली, सुवर्ण पिंपळ हल्ला, सिद्धेश्वराच्या मंदिरात गाभाऱ्यात घाम सुटला. देहांत प्रायश्चित्त, देहांत प्रायश्चित्त. घाम सुटला विठ्ठल पंतांना. मुंडास हातात घेतलं, घरी आले. रुक्मिणी वाट पाहत होती. दादा बळीराजानं धान्य पेरावं, आकाशाकडे पाहावं, कधी पाऊस पडेल अशी वाट पाहत होती. सासूर वासनेनं माहेरवरून येणाऱ्याची वाट पाहावी अशी नवऱ्याची वाट पाहत होती. काय निर्णय होणार? पंत आले. पंत झाला निर्णय, झाला रुक्मिणी. काय? देहांत प्रायश्चित्त. डोळ्यापुढं अंधाऱ्या आल्या, पटकन खाली बसली, पदराचा बोळा तोंडात कोंबला, हुंदके देऊन रडू लागली. पंत मीही येणार. रुक्मिणी पोरांना बाप नसला तरी चालेल, पण आई पाहिजे. पंत माझं कुंकूच राहिलं नाही तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे? जी येणार आहे तुमच्या बरोबर ती तुमची बायको आहे, आणि जी रडते ना ती या लेकरांची आई आहे. दोघांचा ठराव झाला. लेकरांचं कल्याण होत असेल तर देहांत प्रायश्चित्त घ्यायचं. कुंभाराच्या लक्ष्मीकून डाळ आणलेली आहे, पुराणाची पोळी तयार केलेली आहे. लेकरांना स्वतःच्या हातानं भरव. जखमी झालेली पक्षीने दादा 9 महिने पोटामध्ये लेकरांना वाढवलेला. ऐका, संध्याकाळी पोरं झोपवली. दिवसभर मुक्ताईला सांगते, मुक्ता चोळीची गाठ नीट बांधायची बरं.
आळंदीत जायचं नाही, कुणी बोलवलं तर जवळ जायचं नाही, लिकीनं पावसात भिजू नये, पाणी मुरतं केसामध्ये, पुरुष माणसाचं पाणी निथळून जातं, बाई माणसाच्या केसात पाणी मुरतं, पोलक नीट घालीच. आई तू आहे ना? आहे ग मी. मुका घेतला रडू लागली. ज्ञाना सांभाळ रे सगळ्यांना. निवृत्ती सगळ्यांना जीव लावू बाबा. देहांत प्रायश्चित्त घ्यायला निघाले. ऊर्ज पत्रावर पत्र लिहिलं, उशाला ठेवलं, रात्री काळोख्या अंधारामध्ये विठ्ठल पंत जाऊन उभे. उंबऱ्यापर्यंत बोलवलं, रुक्मिणे निघायला हवं, सकाळ होईल. अरे खांद्यावरचं उपरणं ओढलं, माग वळाली, पोरांच्या अंगावर घातलं. 100 ठिकाणी फाटलेलं दादा. उंबऱ्यापर्यंत गेली, पुन्हा होंदका दाटला. घायाळ पक्षीने आपल्या पिलाला आवळावं अशी माग आली, रडू लागली. रुक्मिणे मी सांगितलं होतं तुला जमणार नाही. पंत माझा ज्ञाना मोठा झाला तर कसाही जगेल हो. ते चालते ज्ञानाचे बिंब, अवयव ते सुखाचे कोंब. माझा निवृत्ती योगी आहे, कसाही जगेल. पंत लिकीच्या केसातला गुंतडा काढण्यासाठी आईच पाहिजे, आईच पाहिजे. चाललो मी रुक्मिणी. अंधार चिरत दोन्ही आकृत्या निघून गेल्या. आईबाप गेल्यानंतर 2 महिने पोरं रडली. आज निवृत्ती दादा शिवपिंडीला आवर्तन करताय. ज्ञानोबराय फुलं देताय, बेल देताय, सोपाना अंगणात खेळतोय आणि मुक्ताई सडा समर्जन रांगोळी काढते. आई झाली तिन्ही लेकरांची. ऐका रे तुम्हाला सांगू, ज्ञाना उठला मुक्ता. काय रे ज्ञान दादा, आई गेल्यापासून गोड खाल्लं नाही ग. गोड खाव. काय रे माझ्या दादा, काय खावं वाटतं तुला? मांडे खावं वाटतात ग. मी खापर आणते जाऊन दादा, आज आपण मांडे करू. खोवलेलं पोलक खाली सोडलं, केस माग सरली, हात धुतले, इंद्रायणीच्या पात्रात उतरली. इंद्रायणीला नमस्कार केला. माता माय माऊली इंद्रायणी खापर आणायला चालले. तुझा आशीर्वाद राहू दे. आळंदीकरांना माझ्याबद्दल काहीतरी वाटू दे, खापर मिळू. सिद्धेश्वराचं लांबून दर्शन घेतलं. आळंदीला वेढा मांडला. कुंभार वाड्यात आली आणि त्या बाईला सांगितलं, मावशी खापर पाहिजे. कोण ग तू? बेटावरच्या संन्याशाची मुलगी. बाई बसत्या कोपऱ्यात, कुणी पाहिलं तर आम्हालाही वाळीत टाकतील. एका कोपऱ्यात लेकरू बसलं, खापर मिळेल म्हणून. उंची एवढ्या घोड्यावरून विसोबाचाटी आला. भीक बाळ्या कानात आहे, भस्मलेपन केलेले, सफरचंदासारखे गाल, गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा. तिरक्या नजरेनं पाहिलं, करडी नजर. कोण म्हणतो मी? ही सांगितलं, ही बेटावरच्या संन्याशाची मुलगी. घोड्याचा लगाम ओढला मायबाप. टांग ओवाळली, आला आणि मागा हात गेला, मुक्ताईच्या कानशिलात मारली. वेणी धरली, ओढीत आणली, घोड्यावर बसला. काका सोडा ना काका, वेणी सोडा ना. आई गेल्यापासून केस विंचरली नाही हो कोणी. काका नाही येणार परत, नको आम्हाला खापर, नको, आम्ही आळंदीत दिसणार नाही. काका सोडा ना, तुमच्या पाया पडते. ओढत आणलं. ज्ञानोबराय मधुकरी मागून आले होते. पाहिलं, झोळी फेकली आणि काकाचे पाय धरले. विसोबा चाटीचे. काका माझ्या मुक्ताची चूक नाही हो, ह्या जिभेला गोड खाऊ वाटलं, जीभ छाटून टाकू काका, परत आळंदीत दिसणार नाही. माझ्या मुक्ताला सोडा. लाथेचा धक्का दिला, ज्ञानोबराय पडले. मुक्ताई गेली. ज्ञानोबरायला मिठी मारली. ज्ञान दादा लागलं का रे तुला छातीला? मारलं ना त्यानं. आणि मुक्ताईच्या डोक्यावरून हात फिरवतात. मुक्ता केस दुखतात. 2 जण आले सिद्ध बेटात आणि ज्ञानोबरायला क्लेश झाले. ज्ञानोबराय ताटी लावून आतमध्ये बसले आणि योग सामर्थ्यानं गुद्वाराला टाच लावली. प्राण अपान वायू एकत्र केला. 3 बंद सोडले. जालियाना बंद, ओडियाना बंद, आकृती बंद. दहनाद ऐकू येले. देवदत्त, निकुंभ, धनंजय आणि प्राण वरती काढायला सुरुवात केली. आणि मग माझ्या मुक्ताईच्या ध्यानात आलं की ज्ञानोबरायनं प्राण बाहेर काढायला सुरुवात केली आणि ब्रह्मांडामध्ये मुक्ताईनं आपला प्राण बाहेर काढला. आणि 2 प्राणांशी झालेलं बोलणं म्हणजे ताटीचे अभंग आहेत. वाक्य ध्यानात ठेवा. अरे मुक्ताई म्हणते, दादा अरे रडतो का रे? योगी पावन मनाचा आहे, त्यानं जगाचे अपराध सहन करायचे असतात. दादा जग रागे झाले बन्नी, संती सुखे भावे पाने, साधूच क्षमया.
नसले पाहिजे. साधूच क्षमया सरक कमलेन, सरोवरामध्ये कमळ पाहिजे, त्याशिवाय सरोवराला शोभा नाही. नृप विमलेन, राजा विमल पाहिजे. विमल पाहिजे म्हणजे विमल गुटखा खाणारा नाही, दयावान पाहिजे. आमच्या शंकररावजी कोले साहेबांसारखा. वाक्य ध्यानात ठेवा. काय काय पाहिजे? नारीच लज्जया साधूच क्षमया सरक कमलेन, नृप विमलेन, धेनू शृंगेन, गायीची शिंग नीट पाहिजे. तसा नरह गुणेन शोभतेच भूमी. आणि म्हणून जो ओशाळ नाही, जो लाचार नाही, ज्यानं स्वाभिमान जपला, बुद्धीवर ज्यानं कमान ठेवली, अरे त्याला जग सगळं मानतं. अभंगाचं पहिलं चरण. नसावे ओशाळ, नसावे ओशाळ, नसावे ओशाळ, नसावे संपवायचं कीर्तन. इंदिरा गांधींनी सुद्धा तेवढंच प्रेम केलं, राजीव गांधींनी तेवढंच प्रेम केलं, देवेगौडांनी साहेबांनी सुद्धा तेवढंच प्रेम केलं, आमच्या मोदी साहेबांनी सुद्धा तेवढंच प्रेम केलं, आणि महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा यांनी सुद्धा तेवढंच प्रेम केलं. जिकडं जाईन त्या तिकडं शब्दाला किंमत होती कोले साहेबांच्या. जाय तिकडे पावे मान, चाले बोलिले वचन. बरं. आणि नुसतं ठेवलं नाही, ज्याचं त्याला दान देऊन निघून गेले. शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा न्याय दिला, गोरगरिबांच्या पोरांना शिक्षणासाठी द्वारं खुलं केली. आणि एवढंच नाही, 1988ला ज्यावेळी रायगडावर मेघडंबरी वीज पडली आणि मेघडंबरी तुटली माझ्या जाणत्या राजाची, शिवाजी महाराजांची, साखर कारखान्यातून वेगळी तरतूद केली आणि तिथं मेघडंबरी बांधून दिली. आजही नातू आमचे भैयासाहेब असतील, रायगडावर तेवढेच युवक घेऊन जातात. मी युवक म्हणतो, तरुण नाही बरं का. तरुण कुणाला म्हणावं? ज्याला संध्याकाळी आणावं लागतं धरून. युवक वेगळं. यु म्हणजे युधिष्ठिराचं आचरण, व म्हणजे वसिष्ठाचं ज्ञान, आणि क म्हणजे कर्णाचं दान. ज्याच्याकडे त्याला युवक म्हणावं, ज्याचं त्याला साहेबांनी दान दिलं आणि अजूनही पुढची पिढी सुद्धा तेच करते. दान ज्याचे त्याशी टाकी, त्याचं जीवन आहे. मला सांगा, राहू नेदी बाकी, जाय तिकडे पावे मान, बोले चालिले वचन, विठोबा रखुमाई. संपवायचं कीर्तन.